नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 3% महागाई भत्ता वाढीबाबत महत्त्वाचे अपडेट। दसरा दिवाळी गोड होणार, बेसिक पगाराच्या हिशोबाने हातात सॅलरी किती वाढणार बघूया। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। 8व्या वेतन आयोगाकडे लक्ष ठेवून असलेल्या केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो। 8वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबद्दल अद्याप बैठका घेत असून पुढील वर्षी मे 2027 मध्ये आपला अंतिम अहवाल सादर करणे अपेक्षित आहे। पण त्याआधी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणखी एक डीए वाढीची भेट मिळणार आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारवाढीची भेट। जानेवारी 2026 नंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून नवीन डीए वाढ दिली जाईल, ज्याच्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल। जुलै 2026 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढ अपेक्षित आहे, ज्यामुळे एकूण भत्ता हा 63% पोहोचेल। यासह देशभरातील सुमारे 50.14 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार आणि 69 लाख निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्ती वेतन वाढेल। जून 2026च्या AICPI-IW आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढीचे संकेत मिळत आहेत, पण सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता AICPI-IW डेटाच्या आधारे मोजला जातो। अर्थ मंत्रालयाच्या कामगार ब्युरोने जून 2026 मध्ये जाहीर केलेला AICPI-IW निर्देशांक 151.9 वर पोहोचलेला असून जुलै 2025 ते जून 2026 या 12 महिन्यांची सरासरी 148.65 आहे। यानुसार महागाई भत्त्याचे कॅल्क्युलेशन अंदाजे 63.76% इतके होते। 3% डीए वाढीवर पगार किती वाढणार? अशा प्रकारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए जुलैपासून 3% वाढल्यास एकूण महागाई भत्ता 63% होईल। अशा परिस्थितीत एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 30,000 रुपये असेल तर पगारवाढ साधारणपणे पुढील प्रमाणे असेल। मूळ पगार 30,000 रुपये, सध्याचा 60% महागाई भत्ता म्हणजेच 1,80,000 रुपये, 63% महागाई भत्ता म्हणजेच 18,900 रुपये, म्हणजे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याच्या पगारात 900 रुपयांची वाढ होईल, जी वार्षिक आधारावर 10,800 रुपये होईल। म्हणजे मूळ पगार जितका जास्त असेल तितका महागाई भत्ता वाढवण्याचा फायदा जास्त मिळेल। महागाई भत्त्यातील 3% वाढीमुळे पगारात पुढील प्रमाणे बदल होईल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।